नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी 2024 मधील पेपर 1 चे प्रश्न क्रमांक 101 पासून तर 110 पर्यंत आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. चला तर वेळ न लावता लगेच सुरुवात करूया. 101 नंबरचा प्रश्न आहे पहा, 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते. एकदम सोपा प्रश्न आहे पहा आणि आपल्याला ऑप्शन पण दिलेले आहेत. जर आपल्याला क्रमागत संख्यांची जर बेरीज काढायची असेल तर एक सरळ एक फॉर्म्युला आहे पहा, तो म्हणजे कोणता, n गुणिले n अधिक 1 आणि भागिले 2. म्हणजे आपल्याला काय करायचं, आपल्याला जिथपर्यंत विचारले जसे की 50 विचारलेले पहिल्या 50, तर मग आपण काय करणार, n म्हणजे 50 घेणार. त्याच्यानंतर n+1 म्हणजे त्याच्या पुढची संख्या, त्याच्यात 1 मिळवायचं म्हणजे 51 आणि भागिले किती 2. आणि कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर येणार आहे पहा, 2 ने भाग वाढल्यास सुरुवातीला 50ला 1 2 आणि या ठिकाणी किती येणार आहे, 25 येणार आहे. 25 दुने 50 होतात, बरोबर ना. आता 25 आणि 51चा गुणाकार करा बघा, 25 1 25 हातच्याले 2, 25 5 125 आणि 2 127 म्हणजे 1275 हे आपलं उत्तर येते. पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर येते पहा. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे 102 नंबरचा, स्वराने शिक्षणासाठी दशादशे 7 दराने बँकेकडून रुपये 80,000 काही वर्षासाठी कर्ज घेतले. मुदतीअखेर तिने बँकेला 96,800 रुपये व्याजासह परत केले. ठीक आहे, तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली. आपल्याला कालावधी काढायचा, किती वर्षामध्ये परत केली, तिने कोणत्या दराने घेतले ते पण आपल्याकडे आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी लिहितो. आपल्याला काय काय माहिती आहे, दर माहिती आहे आपल्याला 7 आहे. त्याच्यानंतर किती रुपये घेतले होते, 80,000 रुपये घेतले होते बँकेकडून, म्हणजे आपल्याला मुद्दल माहिती पहा, बरोबर ना. मुद्दल किती आहे, 80,000 रुपये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे की तिने बँकेला व्याजासह किती रुपये परत केले, म्हणजे व्याज आणि मुद्दल एकूण रुपये तिने 96,800 जमा केलेत. याला म्हणतात रास. ठीक आहे, नाही रास आहे ती किती आहे, 96,800. रास म्हणजे काय असतं, मुद्दल अधिक व्याज. आणि आपल्याला काय कालावधी, आपल्याला विचारले कालावधी किती आहे, म्हणजे किती कालावधीसाठी तिने ते वापरलेत किंवा किती वर्षामध्ये परत केलेत. आता पहा याच्यामध्ये आपल्याला अगोदर काय काढता येईल पहा, याच्यावरून व्याज काढता येईल. आपल्याला मुद्दल माहिती आहे आणि रास माहिती आहे, मग आपल्याला व्याज माहिती आहे. व्याज किती येणार आहे बरं, आपल्याला हे जे रास आहे त्याच्यामधून जर आपण मुद्दल वजा केली तर आपल्याला काय भेटणार आहे, व्याज भेटणार आहे. म्हणजे 96,800 मधून जर आपण 80,000 वजा केले, 96,800 मधून किती वजा केले, 80,000 जर मी वजा केले तर आपल्याला काय भेटणार आहे, व्याज भेटणार आहे. आणि ते किती येईल बरं, साहजिकच 16,800, बरोबर आहे की नाही. 96,800 मधून 80,000 वजा केले आपण, 16,800 आलं. ओके, आता आपल्याला सरळ फॉर्म्युला अप्लाय करायचा. सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे, कोणता आहे फॉर्म्युला, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी आणि भागिले 100. आता याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत त्या आपण ठेवून देऊ पहा. सरळ व्याज माहिती आपल्याला किती येते, 16,800, बरोबर आहे. सरळ व्याज 16,800. मुद्दल आपल्याला माहिती आहे पहा 80,000. त्याच्यानंतर दर पण आपल्याला माहिती आहे, किती येतो, 7 आहे. आणि आपल्याला काढायचा आहे कालावधी, म्हणजे क आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, भागिले 100. इथं 2 2 शून्य मी कॅन्सल करतो पहा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, 800 आणि ही 7 आहे तिकडे आपण खाली आणू, म्हणजे इकडे 16,800 आहे पहा आणि भागिले इकडची काय 800 आणि 7 आणि इकडे काय शिल्लक राहिला, क शिल्लक राहिला, म्हणजे कालावधी आपल्याला काढायची का. आणि याच्यामध्ये मी 2 2 शून्य पुन्हा कॅन्सल करतो. इथं 8 ने भाग देऊ आपण, 8 1 8, या ठिकाणी 8 2 16 आणि 8 1 8 म्हणजे 21 आलं, बरोबर आहे. आणि ह्या 7 ने 21 ला भाग देऊ, 7 1 7, 7 3 21 म्हणजे कालावधी किती आला, 3 वर्ष. किती आला, 3 वर्ष. म्हणजे 3 वर्षामध्ये तिने ते परत केलेले आहेत. एकदम सोपं होतं पहा. पुढील प्रश्न आहे पहा 103 नंबरचा, विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती असेल. पहा आपल्याला त्या मैदानाची रुंदी काढायची आणि त्याची आपल्याला लांबी दिलेली मीटरमध्ये, आणि तो जो आहे ते आयताकृती मैदान आहे पहा, की नाही. आणि त्याने काय केलंय, 15 फेऱ्या पूर्ण केल्यात. आता 15 फेऱ्या म्हणजे 15 वेळा त्याने त्याला राऊंड मारलेला आहे, बरोबर ना त्याला. ठीक आहे, आता एक फेरी म्हणजे काय असणार आहे, एक फेरी म्हणजे त्या आयताची परिमिती असणार आहे, बरोबर आहे की नाही. एक फेरी म्हणजे काय असणार आहे, त्या आयताची परिमिती असणार आहे. मग आपण 15 फेऱ्याचे जर 5.1 किलोमीटर होत आहे बघा, 15 फेऱ्या अंतर किती होते, 5.1 किलोमीटर आहे, त्याला आपण मीटरमध्ये करून घेऊ. 5.1 किलोमीटर म्हणजे किती, 5100 मीटर.
कारण का 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर होतं, म्हणजे 5.1 किलोमीटर म्हणजे किती झालं 5100 मीटर. ओके, 15 फेऱ्यामध्ये जर एवढं अंतर होत असेल तर एका फेरीमध्ये किती होईल? तर एका फेरीसाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यांनी भागू आपण. 5100 भागिले किती 15 किती येते बघू आपण. ते एका फेरीमध्ये 15 ने भागतो आपण. 15 त्रिक 45 होईल. 15 त्रिक 45, 51 मधून 45 गेले किती झाले 6, 6च्या पुढे 0, 60 झाले. 15 चौक 60 आणि उरलेले एक 0, म्हणजे 340 मीटर. एका फेरीमध्ये किती आलं 340 मीटर. आता मी आताच म्हटलं पहा, एक फेरी म्हणजे काय आहे? एक फेरी म्हणजे त्याची परिमिती. त्यापैकी पहा आपल्याला काय माहितीये, मैदानाची लांबी माहिती. पहा मैदानाची लांबी 100 आहे, म्हणजे ही जर 100 असेल तर ही पण किती असणार आहे 100 असणार आहे. म्हणजे 2 लांबी आहे, ती वजा करून टाकू आपण या 340 मधून. कारण टोटल 340, त्याच्यापैकी हे 100 म्हणजे 200 जर आपण वजा केलं तर किती राहिलं बरं 140 राहिलं. बरोबर ना. म्हणजे हे दोन्ही रुंद्या आहेत, ही रुंदी आणि ही रुंदी, ह्या दोन्हींची बेरीज किती असणार 140. आणि 140 म्हणजे किती येईल बरं एकानं 140 भागिले 2 म्हणजे 70. इकडं 70 असणार आहे आणि हे 70 असणार आहे. येते का लक्षात? एकदम सोपं आहे पहा. म्हणजे त्या आयताकृती जे मैदान आहे त्याची रुंदी किती आली 70 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला अगदी बरोबर येतोय पहा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा 104 नंबरचा. 1300 रुपये रकमेत 50 रुपयाच्या नोटांच्या 304 पट नोटा 20 रुपयाच्या आहेत, तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत? ठीक आहे, आपल्याला थोडक्यात सांगितले रक्कम किती आहे 1300 रुपये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला सांगितले काही 50च्या नोटा येतात आणि काही 20 रुपयाच्या नोटा येतात. तर पहा एकूण रक्कम आपल्याकडे आहे 1300 रुपये. ठीक आहे, रक्कम आपल्याकडे आहे 1300 रुपये. ओके, आता पहा याच्यामध्ये काय म्हणलं 50च्या नोटांच्या 305 पट नोटा 20च्या आहेत. कितीच्या 50च्या पट आहेत. 50च्या ज्या नोट आहेत त्यांच्या पट विचारलेले आपल्याला दिलेले आहे. म्हणजे आपण काय करू 50 रुपयाच्या नोटा म्हणू. पहा मी काय करतो 50 रुपयाच्या एक्स नोटा घेतल्या. किती नोटा घेतल्या एक्स नोटा घेतल्या तर किती रुपये होतील बरं? जसं की म्हटलं 50 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे 50 गुणले 2 100. 50 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 50 गुणले 3 150. तसं 50 रुपयाच्या एक्स नोटा म्हणजेच 50 एक्स रुपये झाले. किती रुपये झाले 50 एक्स. सेम त्याच पद्धतीने बघा आता 20 रुपयाच्या. आता 20 रुपयाच्या किती नोटा असतील तर त्यांनी म्हटले पहा ज्या 50च्या नोटा आहेत ना त्याच्या 304 पट नोटा. म्हणजे बघा 50च्या किती नोटा आहेत एक्स, त्याच्या 304 पट म्हणजे 304 एक्स नोटा कोणाच्या 20 रुपयाच्या. मग रक्कम किती होईल बरं ती आपल्याला करावं लागेल. 50 गुणले एक्स केलं होतं, आता 20 गुणले 304 करावं लागले आपल्याला. 20 गुणले 304 एक्स. आता 4 ने भाग देऊ आपण 20 ला. 4 1 4, 4 पंचे 20 आणि 5 3 किती होतात 15 म्हणजे 15 एक्स रुपये झाले. आता पहा तुमच्या लक्षात आलं असेल 50 रुपयाच्या नोटा आहेत आणि त्याचे 50 एक्स रुपये झाले. 20 रुपयाच्या नोटा येतात त्याचे 15 एक्स रुपये झाले. आता हे दोन्ही मिळून किती होणार आहेत 1300 रुपये होणार आहेत. मग मी इथे लिहितो पहा 50 एक्स अधिक 15 एक्स बरोबर किती 1300 रुपये. आता 50 आणि 15 किती झाले 65 एक्स बरोबर 1300 झाले. बरोबर ना. एक्स ची किंमत काढण्यासाठी 65 ने आपण त्याला भागू म्हणजे 1300 भागिले 65 आणि 65 ने भागलं तर किती येणार आहे पहा साहजिक आहे 65 दुने 130 आणि पुढचं एक 0 म्हणजे एक्स बरोबर 20 आलं. आता हे एक्स म्हणजे काय आहे बरं? एक्स म्हणजे 50 रुपयाच्या नोटा येतात. बरोबर ना. म्हणजे आपण इथे तुम्ही 50 रुपयाच्या किती नोटा आल्या 20 नोटा आल्या पहा. बरोबर. आणि मग 20 रुपयाच्या नोटा किती येतील ती आपण पाहू. 20 रुपयाच्या ज्या आहेत त्याच्या 304 येतात म्हणजे 304 गुणले एक्स म्हणजे 20. 4 ने भाग देऊ आपण. 4 1 4, 4 पंचे 20 म्हणजे 5 त्रिक 15 नोटा आल्या पहा. एकदम सोपं आहे. 20 रुपयाच्या 15 नोटा आल्या आणि 50 रुपयाच्या 20 नोटा. साहजिक आहे पहा 50 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे किती झाले 5 दुने 10 म्हणजे 1000 रुपये आणि 20 रुपयाच्या 15 नोटा म्हणजे 15 दुने 30 300 रुपये म्हणजे 1300 रुपये होतात. आता आपल्याला काय विचारले कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत? तर साहजिकच आहे 50 रुपयाच्या नोटा जास्त येतात. बरोबर ना. आणि कितीने 50 रुपयाच्या 20 येतात आणि 20 रुपयाच्या 15 येतात म्हणजे 50 रुपयाच्या नोटा 5 ने अधिक येतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे इथे लिहू आपण पर्याय क्रमांक 1 50 रुपयाच्या 5 ने अधिक आहेत. पहिला पर्याय आपला अगदी बरोबर येतोय पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 105. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? आता पहा तुम्ही जर व्यवस्थित पाहिले ना तर तुमच्या लक्षात येईल इथे एक मोठा त्रिकोण आहे आणि हा एक मोठा त्रिकोण आहे.
आणि मग त्याच्या आतमध्ये छोटाले त्रिकोण आहेत, बरोबर ना. म्हणजे दोन मोठाले त्रिकोण एकत्र जोडलेले आहेत. तर त्यासाठी आपण काय करणार बा, ह्या मोठ्या त्रिकोणाचा विचार करणार आपण. तिथं 1 आणि 2 हे त्रिकोण दिसत आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचं पहा, सलग फक्त क्रमांक द्यायचा आणि त्यांची बेरीज करायची. 1 आणि 2 किती झाले, 3. हे 3 त्रिकोण झाले. म्हणजे छोटा हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण आणि हा एक मोठा त्रिकोण, बरोबर आहे. आता इकडच्या त्रिकोणाच्या बाबतीत पहा, इथं पण मी क्रमांक देतो 1 2 3. आता यांची जर आपण बेरीज केली ना, 3 आणि 2 5 आणि 6, म्हणजे थोडक्यात हा त्रिकोण आणि त्याच्या आतमधले म्हणून टोटल किती होतात, 6 त्रिकोण. तुम्ही म्हणता कसं काय, हे सिंगलचे 3, त्याच्यानंतर बा पहिला आणि दुसरा मिळून हा एक त्रिकोण होतो, दुसरा आणि तिसरा मिळून हा एक त्रिकोण होतो आणि हा मोठा त्रिकोण होतो बा, तिन्ही मिळून. म्हणजे 6 आणि 3 एकूण किती झाले, 9 त्रिकोण तयार होतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला अगदी बरोबर आहे पा. पुढील प्रश्न आहे पा 106 क्रमांकाचा. विकासने प्रत्येकी 120 रुपये किमतीच्या 25 वह्या, प्रत्येकी 32 रुपये किमतीच्या 5 पेन आणि 140 रुपये किमतीची कंपास पेटी खरेदी केली. तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या, अशा प्रकारचा प्रश्न आहे पहा. तर आपण काय करू पहा, एक सरळ फक्त यांचा गुणाकार करून बेरीज करायची पहा. 120 रुपये किमतीच्या 25 वह्या, 120 रुपये किमतीच्या 25 वह्या यांची किती रुपये होतात पाहू. त्याच्यानंतर 32 रुपये किमतीचे 5 पेन, 32 रुपये किमतीचे 5 पेन आहेत, ठीक आहे. आणि नंतर 140 रुपये किमतीची एकच कंपास पेटी आहे, म्हणजे एकच असणार ती. तर यांचा गुणाकार करू पहा. सुरुवातीला 12 पंचे 60, हातचाले 6, 12 2 24 आणि 6 30 आणि हा पुढचा 1 0, म्हणजे 3000 रुपये झाले, बरोबर. त्याच्यानंतर इथं 5 दुने 10, हातचाला 1, 5 3 15 आणि 16, म्हणजे 160 रुपये झाले पहा. मी असं एका खाली लिहिलो 160, ठीक आहे. त्याच्यानंतर हे किती आहेत, 140. आता फक्त आपल्याला काय करायचे आहे, तिघांची बेरीज करायची. म्हणजे एकूण किती रुपये होतात आपल्या लक्षात येईल, ठीक आहे. 0 6 4 10, हातचाला 1, हे 3 आणि हे 3, म्हणजे 3300 रुपयांची त्यांनी काय केलेली आहे, खरेदी केलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर येतोय पहा. एक प्रश्न क्रमांक 107 आहे. आपल्याला ही संख्या दिलेली पहा, एक 6 अंकी संख्या आहे आणि त्याच्यामधले 2 जे अंक आहेत ते त्याच्याऐवजी आपल्याला बॉक्स दिलेला आहे आणि ते दोन्ही ठिकाणी सारखेच अंक आहेत पहा, समान अंक आहेत असं म्हटलं आपल्याला, ठीक आहे. तर बघा, या 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी चौकोनाच्या जागी, म्हणजे हा जो बॉक्स आहे त्याच्या जागी असलेला समान अंक कोणता. म्हणजे खालीलपैकी असा एक अंक, जसं की 4 आहे, समजा इथं 4 ठेवले दोन्ही ठिकाणी, तर जी काही संख्या तयार होणार आहे त्याला 3 ने भाग जाईल का, किंवा 5 ठेवले 3 ने भाग जाईल का, ठीक आहे. अशा पद्धतीने तर कोणता अंक असेल की जे इथं ठेवल्यानंतर त्याला ह्या संख्येला, पूर्ण संख्येला 3 ने भाग जाईल, ठीक आहे. आता आपल्याला 3ची कसोटी माहित पाहिजे, ठीक आहे. 3ची कसोटी काय सांगते, जर जी आपल्याला संख्या दिलेली आहे त्या संख्येतील अंकांची जर आपण बेरीज केली आणि अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो, बरोबर आहे की नाही, अंकांच्या बेरजेला. मग आपण काय करणार, एक एक इथं ठेवून बघू, किंवा सोप्या बघा, राहिलेले जे अंक आहेत त्यांची बेरीज करू. 6 आणि 2 8, ठीक आहे. 8 आणि 5 13, 13 आणि 3 16, बरोबर आहे ना, 16 आहेत. आता यांची बेरीज आपल्याकडे 16 आहे, बरोबर. आता आपण काय करणार, हे जो अंक आहे तो 2दा येणार आहे ना, म्हणजे त्याची दुप्पट असणार आहे. यांची बेरीज किती होणार आहे, समजा इथं 4 घेतला तर 4 4 8 होणार आहे. त्याच्यामध्ये आपण जर 8 ऍड केले, 8 काय ऍड करायचे, त्याची दुप्पट, 4 दुने 8, 16 किती होतात 24. 24ला 3 ने भाग जातो की नाही, मग 3च्या टेबलमध्ये 3 8 हे 24, म्हणजे आपलं पहिलंच पर्याय बरोबर आहे. म्हणजे ती संख्या काय होणार आहे पहा, 35. त्याच्यानंतर पुढे काय असणार आहे, 4 2 4 6, हीच ती संख्या तयार होणार आहे. या ठिकाणी आपण जो बॉक्स आहे त्याच्या बदल्यात 4 ठेवलेत आहे ना, 6 आणि 4 10, 2 12, 4 16, 5 21 आणि 3 24, म्हणजे 24ला 3 ने भाग जातो, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जाणार आहे. आता तुम्ही म्हणता दुसरे ठेवून बघा, 5 आणि 5 10 ठेवले आपण, तर 16 आणि 26 होतात, भाग जात नाही, समजते ना या पद्धतीने. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला अगदी बरोबर येतोय पहा. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 108 आपल्याकडे आहे. 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटारसायकल 162.5 किलोमीटर अंतर जाते, तर 455 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल. सरळ सरळ पहा, जर आपलं अंतर वाढलं तर पेट्रोल पण वाढणार आहे, बरोबर ना, त्याला आपण समचलन म्हणत असतो, बरोबर ना. आता इथं 2.5 लिटरमध्ये किती जाते, 162.5. तर आपण इथं लिहू पहा, 162.5 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 2.5 लिटर पेट्रोल लागते, म्हणजे 2.5. एकदम अशीच रचना करा पहा, खाली अंतर वरती पेट्रोल. बघा 162.5 अंतर जाण्यासाठी 2.5 लिटर पेट्रोल लागते, तर
455 किलोमीटर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल? हा जो असतो ना, हे जे म्हणजे आपण त्याला म्हणूया अंशछेद, ठीक आहे, हे किंवा त्यांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर कसं असतं, स्थिर असतं समचलनामध्ये, बरोबर आहे ना. म्हणजे आपण फक्त इथं लिहिलं 162.5 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 2.5 लिटर पेट्रोल लागतं, तर 455 किलोमीटर जाण्यासाठी किती लिटर लागेल, म्हणजे आपण त्याच्या बदल्यात एक्स घेतलेला आहे आणि सरळ सरळ कॅल्क्युलेशन करून घेऊ. आता इथं सर्वात दशांश चिन्ह जे आहे पहा ते आपण काढून टाकू. म्हणजे एक घडी इकडे सरकवलं, याचं पण एक घडी इकडे सरकवलं, म्हणजे दोन्हींचं निघून जाईल. म्हणजे वरती राहणार आहे 25, खाली राहील आपलं 1625 बरोबर x/455. आता आपल्याला काय करायचंय, एक्सची किंमत काढायची आहे, बरोबर ना. मग एक्सची किंमत जर काढायची असेल तर कसं, 1/455 जे भागलेलं आहे ते इकडे गुणायचं आहे. म्हणजे बघा मी इकडे लिहितो 25 गुणिले 455 आणि भागिले किती आपल्याकडे 1625 बरोबर एक्स, आणि आपल्याला त्याची किंमत निघणार आहे. ठीक आहे, सुरुवातीला काय करू आपण 25 ने भाग देऊ वाटल्यास. ते बघा 25 एक 25, खाली बघा 25 सक 150, 162 मधून 150 गेले, 12 राहिले, त्याच्या पुढे 5 ठेवले म्हणजे 125 झाले पा. 25 5 125 म्हणजे या ठिकाणी 65चा भाग गेला. आता हे 65 आहे आणि वरती 455 आहे, तर आपण त्याला 5 ने भाग देऊन पाहू. इथं आपल्याला माहिती आहे 5 ने भाग दिले किती येणार आहे, 5 1 5, खाली उरला 1 आणि 15 झाले म्हणजे 5 3 15 म्हणजे 13 5 65 थोडक्यात 13. इथं 5 ने भाग देऊ, 5 9 45 आणि पुढे 5 आहे, 5 1 5 म्हणजे 91. आता वरती 91 राहिले आणि खाली 13 राहिले पहा. 13चा टेबल आपल्याला येतो, 13 1 13 आणि 13 7 91 म्हणजे 7. एक्सची किंमत आलेली आहे 7, म्हणजे थोडक्यात 7 लिटर पेट्रोल त्याला लागणार आहे तेवढं अंतर पार करायला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर येतोय पहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 109 आपल्याकडे आहे पहा. 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? म्हणजे आपल्याला काय सांगितले, प्रजासत्ताक दिन पहा. प्रजासत्ताक दिन कधी असतो, साहजिकच आपला 26 जानेवारी. आपण लिहितो 26 जानेवारी कधी 2020 ला. 26 जानेवारी 2020 ला कोणता वार आहे, गुरुवार आहे पहा. इथं लिहितो मी गुरुवार आहे, बरोबर आहे. त्यांनी म्हटलंय ना 2020 सालातील प्रजासत्ताक दिनी गुरुवार आहे, तर त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? म्हणजे महाराष्ट्र दिन कधी असतो, 1 मे, हे की नाही, 1 मे 2020 ला कोणता वार असेल अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय त्यांनी. ठीक आहे, तर आपल्याला थोडक्यात जानेवारी पासून मे पर्यंत जायचं आहे. ते एकदम सोप्या पद्धतीने आपण जवळपास सरळ सरळ बेरीज केली तरी चालते दिवसांची. ठीक आहे, मी सोपे सांगतो पहा. जसे की जानेवारी आपण विचार केला, जानेवारी पासून मे पर्यंत जायचंय, तर जानेवारीचे किती दिवस शिल्लक राहिले पहा, 26 जानेवारी पर्यंत आहे, म्हणजे 31 जानेवारी असतं, बरोबर ना. म्हणजे वरचे 5 दिवस शिल्लक आहेत, 26 आणि 5 31 म्हणजे जानेवारीचे 5. त्याच्यानंतर फेब्रुवारीचा जर आपण विचार केला, 2020 हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात, 29 दिवस असतात पहा. ठीक आहे, त्याच्यानंतर मार्च, फेब्रुवारी नंतर मार्चचे किती, 31 दिवस. त्याच्यानंतर एप्रिलचे किती बरं, एप्रिल हा 30 दिवसांचा महिना असतो. आणि शेवटी मेची किती तारीख आपल्याकडे, 1च तारीख आहे, म्हणजे आपण 1. ह्या सगळ्यांची आपण बेरीज करून घेऊ पहा सरळ सरळ. 1 आणि 1 2 आणि 9 11, 11 आणि 5 16, हातचाला 1, 1 आणि 3 4 आणि 3 7 आणि 2 9 म्हणजे 96 दिवस आले. आता 96 दिवस पुढे ढकलत बसायचं नाही, तर त्याला 7 ने भागायचं. 7 नेच का भागायचं, कारण प्रत्येक 7 दिवसानंतर पुन्हा तोच वार येत असतो. मग 7 ने आपण भागलं बघा काय येईल त्या ठिकाणी बघू. 7 1 7, खाली उरले 2, वरून घेतले 6, 26 झाले. 7 त्रिक 21, खाली किती उरले 5. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 5 दिवस पुढे न्यावं लागेल. आपलं बघा काय होता, 26 जानेवारी गुरुवार होता, हे की नाही, गुरुवार पासून आपल्याला 5 दिवस पुढे न्यायचं बघा. म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार 5 दिवस पुढे न्यायचे की नाही. गुरुवार होता, मग शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, म्हणजे आपलं उत्तर येतंय मंगळवार. 1 मे 2020 ला कोणता वार असला पाहिजे, मंगळवार असला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर येतोय पहा. आता तुम्हाला हे जर दिवस जास्त वाटत असतील काउंट करायला, तर तुम्ही जसं की 29 आहे, 29 ऐवजी फक्त 1 घेतला तरी चालतो. तर याला 7 ने भागायचं, 7 चोक 28, 1 उरला, 7 चोक 28 3 उरले, 7 चोक 28 2 उरले, आणि यांची जरी बेरीज केली म्हणजे हे 5 1 3 2 आणि हा 1, तरी पण आपलं उत्तर बरोबर येत असतं पहा. या पद्धतीने कसं तुम्ही म्हणता, कसं बघा 5 आणि 1 6 आणि 3 9 2 11 आणि 1 12, 12ला पुन्हा 7 ने भागा,
7 एक 7, खाली उरले 5 उरले, पुन्हा तेच आन्सर येतं 5 दिवस पुढे. येते लक्षात? या पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 110. एका खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुडे, प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुडे व प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट पुडे ठेवलेत. खोक्यासह बिस्किट पुड्यांचे एकूण वजन 6.25 किलोग्रॅम भरले, तर फक्त खोक्याचे वजन किती? म्हणजे आपल्याला पहा पुड्यांचं वजन दिलेलं आहे. एक सरळ आपण करून घेऊ पटापटा. 150 ग्रॅम वजनाचे 15 पुडे आहेत पहा, मी लिहितो 150 ग्रॅम वजनाचे 15 पुडे, तर त्यांचं एकूण किती वजन होईल? त्यांचा गुणाकार केला 15 15 225 आणि पुढचा 1 0 म्हणजे 2250 ग्रॅम. इथं मी लिहितो ग्रॅम, हे सगळं ग्रॅम मध्ये. त्याच्यानंतर 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुडे आहेत पहा, 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुडे आहेत. यांचं किती वजन होईल? 28 गुणिले 100 2800 होईल. ठीक आहे, 2800 ग्रॅम. हे पण झालं. त्याच्यानंतर पुढचं दिले 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट पुडे येतं बघा, 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट पुडे, त्यांचं गुणाकार घेतील 8 पंचे 40 म्हणजे आणि 1 0 400. आता एवढं बिस्किट पुड्यांचं वजन झालं, बरोबर आहे ना? आपण यांची बेरीज करून घेऊ, किती येते बघू आपण. 0, त्याच्यानंतर हे 5, त्याच्यानंतर 2 आणि 8 10 आणि 4 14, हातचा आला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे 5450 ग्रॅम एवढं वजन कशाचं आहे? बिस्किट पुड्यांचं वजन आहे. आणि आपल्याला सांगितलंय बिस्किट पुड्यासह खोक्या किंवा खोक्यासह बिस्किट पुड्यांचं वजन किती आहे? 6.25 आहे. 6.25 म्हणजे किती असतं बरं? 6250. 6.5 म्हटलं तर 6500. येते लक्षात? 6.25 म्हणजे 6250 ग्रॅम हे टोटल वजन झालं. त्याच्यामधून जर आपण हे बिस्किट पुड्यांचं वजन जर वजा केलं तर आपल्याला काय भेटणार आहे? खोक्याचं वजन भेटणार आहे, बरोबर ना? 6250 मधून मी हे 5450 वजा करतो. 5450 हे वजा करू आपण, किती येते बघू. 0, 5 5 गेले 0, 12 4 गेले 8, हातचा आला 1, 7 6 गेला 0, म्हणजे 800 ग्रॅम एवढं त्या खोक्याचं वजन आहे. पर्याय क्रमांक 1 आपला अगदी बरोबर आलेला आहे पहा. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 101 पासून तर 110 पर्यंतचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला हरकत नाही पहा, ठीक आहे? आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. खूप खूप धन्यवाद.